पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरात इथं 82,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन. रेल्वेला मोठी गती देणाऱ्या प्रकल्पांचा समावेश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नागपूर इथं कर्करोग संशोधन संस्थेच्या भूमिपूजनासह विविध कार्यक्रम. नांदेडला जाहीर सभा. जपानला मागे टाकत भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर. $4 ट्रिलियन अर्थव्यवस्था. जर्मनीचा सामना करण्यास सज्ज नीती आयोग. रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पोहोचलं फ्रान्सला, तर इतर शिष्टमंडळांचे विविध देशात दौरे आणि भेटीगाठी सुरू. पाक पुरस्कृत सीमापार दहशतवादाला आळा घालण्यासाठीची भारताची भूमिका बदलली असून अशी कृत्य करून सुटता येईल या भ्रमातून पाकिस्ताननं बाहेर पडावं. शशी थरूर. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेननं ड्रोन हल्ला केल्याचा रशियाच्या लष्कराचा दावा. पुतीन सुखरूप. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत बेलारूसच्या आर्याना सबालेंका आणि युक्रेनच्या स्विटोलिनाची विजयी सलामी. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस. कोकण, सोलापूर आणि बारामती इथं काही ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. उपमुख्यमंत्र्यांच्या यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश. आणि मुंबई आणि उपनगरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस. उपनगरांना रेड अलर्ट. उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवांवर परिणाम. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो.